एव्हरीवन, कशा आहात? आय होप मजेत असाल. तर आज आहे सुट्टी सगळ्यांना. गणपतीला गाडी घे. गणपतीला गाडी घ्या. मग आता या गणपतीला घेणार आहेस का? आधी ते बोलतात भिका मागण्यापेक्षा तुझी गाडी असते असले बरे. आई शपथ, भिका म्हणजे तू कोणाला बोलतो वाईट आहे? दादा बघितलं? इधर नाही रे, उधर. अच्छा, सबको बोलना पडता है, गाडी दो गाडी तो कोणी देत नाही टायमावर. आमच्या विकतची गाडी खराब झालेली म्हणून त्याने विकली. विकून किती महिने झाले रे तुला गाडी? मेला विकली होती. मे महिन्यामध्ये विकलेली. तर तो असं फ्रेंड्सकडे गाडी मागतो तर आता आजकाल कोणी गाडी देत नाही. पण आमच्या गाड्या नेतो तो, यांची गाडी नेतो, दादाची गाय नेहमी देतात गाडी. पण त्याला टायमावर नाही भेटत, कारण की दादाची गाडी कधी कधी माझे मिस्टर पण घेऊन जातात. त्याच्यामुळे काय बोलतो, जे कोणाची मागत पण फक्त जे आपले जे जिगरी त्यांनाच मागतो. उदाहरणार्थ पिताची घेतो, भाऊची घेतो. त्याला गाडी म्हणजे तर असं कोणाकडे मागून नाही वाटते. जे एमर्जन्सी असेल ना. फक्त एक दिवस अक्षय घेतली होती. अक्षय तुझे खाना लाने चालतं ना, आता बाकी गाडी घ्या. आता नाही देत कोणी गाडी, त्याच्यामुळे तो आता गाडी कधी घ्यायचं बोलतोय गाडी. मी तर बोलते उद्याच घे, एवढं पैसे नाही माझं वाटतं. काय विकास, 50,000 कमवतो तू. आता माझं सॅलरी कुठं आली? हा ना. सॅलरी मला सांगायचं. काय त्याच्या तोंडाकडे बघून तुम्हाला काय असं वाटेल का? कसं वाटतं बघा ना चेहऱ्यावरून. हे बघा किती मासूम दिसतो चेहऱ्यावरून. आणि इकडं बघा, आम्ही 20,000 10,000 कमवणारे आम्ही बघा. 20,000 आणि इकडं काहीच कमवणारे नाही ते बघा. हाँ? पैकेज है किधर? 60,000. किसका? 60,000 पैकेज उधर. भाऊ का? कौन बोला तुझे 60,000 का पैकेज है? चाहे तो 1 लाख भी कर सकते हैं. विष्णु, 60,000 का पैकेज रहता है ना तो खुद का घर रहता है हमारा, समझा क्या? भाई लोग का जरूरी थोड़ी ना वैसा ही रहता है. माझे सर आहे, त्याला सॅलरी 1.5 लाख रुपये. तो कुठं भाडे जातो? मग त्याला नसेल घ्यायची प्रॉपर्टी. तो बोलतो मैं ऐसे दिन नहीं करत, मैं रूम क्यों लूं? हा, मग हे बघ, त्याला 1.5 लाख जर हे असेल, त्याला काय सहज त्याला 20-25 हजार रुपये भाडं तो भरू शकतो. त्याला नसेल घ्यायची, आहे की नाही? पण आपण मिडल क्लासमध्ये पण येत ना, आपण भिकाऱ्यामध्ये येतो. मिडल कसं काय मिडल क्लास आहे सांग? ऍटलीस्ट हा, ऍटलीस्ट आहे ना सगळं. काय प्रॉपर? तुला माहिती का मिडल क्लास कशाला बोलतात? समजलं मला. इथले आपण वर पण जास्त बोलू शकत नाही. तुला माहिती का मिडल क्लास कशाला बोलतात? भिकारी भिका मागतो आपण. काय हा, भिकत मागतो आपण. आपण आपण घर भाडं भरतो. तसंच आहे. मिडल क्लास लोक म्हणजे ज्यांचं स्वतःचं घर आहे ते मिडल क्लास लोक, त्यांना मिडल क्लास लोक बोलतात. हाय, अरे तू मिडल क्लास मध्ये येतोस बाई. तुझे 2-2, 3-3 घर आहेत. पप्पा के हा, पप्पा पप्पा क्या? पप्पा ने अच्छे कर्म किए. गाईज, याच्या तुम्ही नादी लागू नका. हाले पैसेवाला बोलू. फिल्म काय नसतात, मेहनत केली बोल. वही मला मेहनत की हा, पप्पा ह्याच्या वडिलांनी ना, तुम्हाला सांगते मी, आपण लहानपणी म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो ना, लहानपणामध्ये बघा गल्लीमध्ये असं कुल्फीवाला येतो. कुल्फीवालाच ना, आईस्क्रीमवाला यायचो बघा. तो पहिले ते रबडीवाले आईस्क्रीमवाले किंवा कुल्फीवाले, बर्फाची कुल्फी असायची. काय वस्तू देऊन काय असं घ्यायचं ते पण करायचं. हा, आणि आत्ता पण चालू आहे का काय ते माहित आहे मला. तर याचे बाप्पा काय करायचे, कुठली वस्तू देऊन, भंगार देऊन वगैरे तशी कुल्फी द्यायची. सायकलीवरती जायचे, सायकलीवरती ते काम करायचे नाही का. बिचाऱ्यांनी असे दिवस काढले. एकदम छोटंसं घर होतं विकाचं. आपलं किचन आहे का, या किचन एवढं विकाचं घर होतं. आणि ह्या घरामध्ये किती जण राहत होते? विकासची बहीण, मोठी बहीण, भाऊ, विकासचे पप्पा, विकासची मम्मी, 6 जण राहत होते. बघितलं, आज विकासची परिस्थिती अशी आहे. विकासकडं 2-2 रूम आहे. 2-2 नाही, 3-3 रूम आहे. विकास आएंगे, हमारे भी अच्छे दिन आएंगे. दादाला कोणीतरी कमेंट केली आहे माझ्या ब्लॉगमध्ये की मी आशीर्वाद देते तुम्हाला असं काहीतरी, की दादाला चांगला जॉब लागेल म्हणून. असं जॉब आहे पण तो बोलत सेल्स मध्ये नाही पाहिजे ना, मग त्याला बॅक एंड वगैरे बघतो. आणि ती फील्ड पण वेगळी आहे ना, आर्ट्स थोडा डिफिकल्ट होतो. दादा, तुला कमेंट आलेली आहे तुला चांगला जॉब भेटेल म्हणून. हा, त्यांच्या आशीर्वादाने. हो,
भाई आता विकतच्या घरी गाडी येणार आहे. गाडीचं लाईन वाजलं. मुंग्या आल्या एक तास बसून खाल्लं की मुंग्या दिला ना. बघ की आता काय मात्र झालं मुंग्या आल्या. पाय लांब कर. जेवायला बसल्या हा बघा. पाय लांब कर ना. जीन्स अशी पॅन्ट मांडी नाही घालायची. तुला पुरा मांडीवर प्रेशर येतं बघ. असं कर थोडं. हा असं कर. हा असं कर. आता जमत नाही तुला. मग आता तसं का ना. आणि पॅन्ट जरा वरती कर. पॅन्ट बघ कशी खाली जाते. तुम्हाला मी जर कधी गेली विकासच्या घरी किंवा विकासच्या जुन्या घराच्या येते तर मी तुम्हाला त्याचा रूम नक्कीच दाखवेल. पण आता रूम बनवला ना विकास तो कोणता वाला? तुमचा जुना वाला तुम्ही पहिले राहत होते तो रूम. हा इकडचा. हा हा तो तर बनवला. ते दुसरे वर विकलं ना आम्ही तो. त्यांनी विकला तो रूम. बहिणीचं लग्न करायचं होतं ना त्याच्यामुळे रूम विकला. त्यांच्यामध्ये तुम्हाला माहिती किती दहेज असतो. 10-10 लाख रुपयाचा दहेज असतो त्यांच्यामध्ये आहे ना. खर्च केले. 14 लाख रुपये खर्च केले ते लग्नामध्ये बहिणीच्या. म्हणजे आमच्या दादाला पण तसंच लग्न करायचं आहे दादा. तो बोलतो मला असं काही चोचले नाही करायचे. तो बोलतो फक्त मला 4 माणसं बोलवायचे, कोर्ट मॅरेज करायचं आणि जर झालंच आपल्याला शक्य झालं तर रिसेप्शन द्यायचं त्या लोकांना. आजकाल आता सगळे असेच करायला लागले. 4 लोक आपले 4 लोक तिच्याकडचे आणि लग्न करून घ्यायचं कोर्ट मॅरेजमध्ये. आणि मला हवा होतो बघ. पण नेचर ब्युटी आहे. सर्दी गेली का डाळ खाल्ली तर. गोळी फक्त हा थोडी गेली. धन्यवाद तुमचं मंडळ आभारी. मंडळ आभारी आहे. मी डाळ बनवलेली. मला बोलतो गरम गरम बनवून द्या तर बनवली डाळ. गोळी आणली आता सर्दी. आणि माझ्या मिस्टरांना पण त्याच्यामध्ये जुलाब लागले तर त्यांनी पण ती डाळ खाल्ली. बरं वाटतं का तुम्हाला. डाळ भात नाही केला मी. फक्त पप्पा आणि विकास दादासाठी डाळ केलेली. हा तुझ्यासाठी केला बाई. आमच्या सम्राटसाठी आम्ही डाळ केली. हा गाड़ी दिखाने के लिए एक बंदा रेडी रहेगा. उसका नाम डाल दे सिद्धार्थ सिंह. जब बोला तो गाड़ी दिखाएगा. हाँ सिद्धार्थ. ब्रांड न्यू ओएलएक्स वाला भी अभी 99 रुपीज मांग रहा है. माझे मिस्टर थोडं टेन्शन मध्ये. खूप मोठं टेन्शन आहे त्यांना. ते तुम्हाला सांगेन क्लिअर झाल्यावरती. ओएलएक्सची मग बंद झाली. तन्मय बघा कसं उभा आहे. जसा आलाय तन्मयला येऊन 10-20 मिनिटं झाले बघा. हा पोरगा ना 2 तास असं उभं राहू शकतो. 2 तास. 2 तास नाही जास्त जास्त बोल. सॉरी 4 आवर. सिक्युरिटी में जॉब लगाने. हा म्हणून सिक्युरिटी मध्ये जॉब बघितला त्याला. पण तो नाही जाते. तो नाही जाते. त्याची मम्मी नाही बोलते वाटतं ना रे. कधीचा आला एकच जागेवरती बाप. तर मी तुला पाय नाही दुखत. हा असं वाटतं झोपेतून उठून आलायस तू. तो जसं मी ब्लॉग काढते जसं काय घरामध्ये आहे का नाहीच. खाली उभा जसा आलाय ना तसं तिथंच उभा आहे तो. आमचे जेवणात आले सगळं तर नेचर बोला. हा माणूस लय उशिरा जेवतो. तो माणूस बडा आदमी हो. वो छोटा आदमी टाइमपास नहीं. करतो. बडा आदमी. तू शाळेत मॅडमला सांगतो. शाळेच्या हा सगळं तुझ्या फ्रेंड लोकांना सांगतो की लय हळूहळू खातो हा. माहिती त्याच्या शाळेच्या मॅडमला. मग बरोबर. बरोबर टाकले एका जण लगेच कॉन्टॅक्ट माहिती आहे ना रे शाळेच्या अरे मॅडमला. बहुत ना कोण आते. आला. चला गाईज अशाच माहिती प्रकारे माझं कोण आहे ते? विकासच्या घराची परिस्थिती तुम्हाला मी सांगितली आहे. तुम्हाला जर त्याचं घर त्याच्या मम्मीला भेटायचं असेल सगळ्यांना फॅमिलीला तर मला कमेंट करून सांगा. मी जाईल त्याच्या घरी. असं पण त्याच्या मम्मीने मला बोलवलेलं आहे घरी आहे ना रे. हा म्हणजे आतीच नाही. मी त्याच्या घरी जातच नाही. मला वेळच नाही भेटत. एक दिवस गेली. कधी त्याचं लग्न झालं तेव्हा गेले. मी जातेच नाही त्याच्या घरी. तर मी त्याचं घर पण दाखवेल तुम्हाला आणि त्याच्या फॅमिलीसोबत पण भेटवेल. अशाच प्रकारे आपण हा ब्लॉगला एंड करूयात. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही बघू शकता घरी इथं बघा माया आलेली आहे आणि इकडं विकास काम करतो. बिचाऱ्याला वर्क फ्रॉम होम दिलेलं आहे. डबल शब्द येत आहेत. तर करत बसलेला आहे काम त्याचा अभ्यास करत बसलाय. अजून अभ्यास कंप्लीट नाही झालाय. आणि या दोघांचं हे बघा ना. मायाला पण सर्दी झालेली आहे आणि याला पण सर्दी झालेली आहे. कसं बिचाऱ्याच्या डोळ्यात पाणी येते. किती काम करायला सांगतात. एवढं काम करा. आम्हाला दाखवायला येतो हा इकडे की मी बघा एवढं काम करतो म्हणून. आहे की नाही माया. हा बिचारीला पण बरं नाहीये. करायची फुसफुस करते सर्दीमुळं.
मला सर्दी नाही झाली, होईल असं बोलायचं नसतं, होईल. नाही दोघांच्या वाचून तर आता वाजलेले आहेत 12:30. आमच्या दोघांचे पण कामधंदे राहिलेले, तर आम्ही गप्पा मारत बसलोय. विषय रक्षाबंधनचा चालू आहे. ती मला बोलते मला रक्षाबंधनला जायचंय पण नाही जायचंय, जायचंय पण नाही जायचंय. म्हणजे तिला जाऊ वाटतंय पण तिच्या कामांमुळे तिला नाही जायचंय. समजलं असेल तुम्हाला मला काय बोलायचं आहे. ते आता सध्या रिक्षावर नाही ना, खूप दिवस झाले, म्हणजे तो जो एक महिना झाला असं झालं काय. आता भावाने बहिणीला रक्षाबंधन 5 रुपये किंवा डेअरी मिल्क कॅडबरी सेलिब्रेट दिलं तर 50 वर्ष तुरुंगात आणि 1 कोटी दंड. काय पण व्हिडिओ अपलोड करतात, म्हणजे जोक्स सपाट त्यांनी अपलोड केला असेल की रक्षाबंधनचे व्हिडिओ आता जास्त यायला लागला. आता काय 1 दिवस राहिलेला आहे रक्षाबंधनसाठी. तर बिचारी मायाला जायचं होतं पण नाही गेली ती. आणि मला पण जायचं होतं, माझं घर त्यालाच लांब आहे, तुम्हाला माहिती आहे की नाही का. मला 2 दिवस लागतात जायला. तुम्हाला तिकीट बुक करायचं असं. नाही बुक केलंय मी. तिकीट बुक केलं मी. नंतर जर गर्दी राहिली मग काय करायचं, भेटलं नाही मग काय करायचं. ते हे येतं ना, काय बोलतात रे त्याला, पूर्ण बुक झाल्यावर काय म्हणतात त्याला, काय बुक झालं, वेटिंग. हा वेटिंगचं तिकीट भेटेल मग मला. वेटिंगचं मला सहन नाही होणार. ऑफकोर्स रील स्टार आहे तर मी उभी कशी काय जाऊ, बसून कशी काय जाऊ. तर अशी गोष्ट आहे. बिचारी गेली नाहीये, मायाला अफसोस होतोय. पण काय माहिती तिने सांगितलंय तिच्या भावांना ते येणार आहेत बहुतेक, काय ना ग. सांगितलं आता फोन लावावं लागेल परत फोन लावा लागेल काय बोलता काय त्यांचं नाही. पण आता 12वीचं वर्ष आहे ना त्याचं पण. तो बोलतो सुट्ट्या नाहीत कॉलेजला. मग 1 दिवस रक्षाबंधनने काय होतंय. मोठ्याला बोलली ये म्हणून. हे सत्य आहे. बघ चुकला. बघ विकास त्याच्या बहिणीला घ्यायला जाणार आहे आज, माहिती का. हे ना विकास, इकडे तोंड कर. मला पण जायचं. ते बघ कधी जाणार आहे माहिती आहे का, आज रात्री जाणार आहे. बोलले मी त्यांना या म्हणून, फोन करून बघावं लागेल आज परत. सगळे भाऊ आपल्या बहिणीला घ्यायला जाणार आहेत. माझा भाऊ पण इथं शिडीच्या इथे येईल. तुम्ही जाता हा मी बी जाईन. बॅग बिग पकडून. बॅग बी घेईन माझा भाऊ पण. बोलत चल दीदी. हा नाही पण असं झालेलं आहे. आम्ही आता जेवढे पण रक्षाबंधन केलेले आहेत ना, तर दादा मला बोलायला होतं येते ना, मग मी जाते. हा येते. मम्मी आली का, मम्मी कदाचित कधी कधी सुट्टी घेते पण कधी कधी नाही घेत. जर नाही त्यांना मम्मीला सुट्टी दिली तर मम्मी हाफ डे घेते. आता ह्या रक्षाबंधनला काय माहिती मम्मी काय करते. हां तिने कपड्यांना पण आता 1000 रुपये दिलेले आहेत सम्राटला. तर मी मायाला बोलणार होती सोबत चल, पण आता मायाची तब्येत ठीक नाही आहे. मायाची तब्येत आता काय माहिती कधी होती. आता 2 दिवस राहिलेले. मी म्हटलं हिला घेऊन जावा आणि सम्राटला कपडे घेऊन यावं, कारण की हिलाच माहीत आहे. ती बड्डेला मी तुम्हाला जसं बोलली की कपडे घेतलेले, तसं मी तिच्यासोबतच जाते. उद्या जायचं. तू ठीक असशील तर चालेल. बरं नाही एवढं खँकिंग करायला लागले म्हणून बोलले. आज बरं वाटलं तर उद्या बघायचं. ते म्हणलं उद्या बरं असेल तर ठीक आहे. तिचे पण मम्मी पप्पाने पैसे पाठवले तिकडनं. ते तिची पण रक्षाबंधन आलेली आहे. तिने गटूला कपडे घेऊन घेतले ना कपडे. तू गटूला हां टी शर्ट आणले, पॅन्ट काय असो कपडे घेतले. माझ्या मम्मीने पण मला दिले. मम्मी तर घेऊन आले ती. तर ती बोलतेच आपण उद्या जाऊ म्हणून. नाही असं नाही, कंटिन्यू नको बघूस एवढं पण. तर म्हणजे जाऊ बोलते उद्या. आता तिची तब्येत ठीक नाही म्हणून बोलले की जाऊ की नको. मम्मीने सम्राटला पण पैसे दिलेले आहेत घ्यायला की कपडे घेऊन ये, 2 दिवस बाकी आहेत. म्हटलं जाऊन घेऊन येते सम्राटला पण कपडे. तर तीच येत असते सोबत. तिची तब्येत थोडी डाऊन आहे त्याच्यामुळे मी तिला काय बोलली नाही. ती तरी पण मला बोलते की उद्या चला घ्यायला म्हणून. उद्या जाऊ जर तब्येत ठीक असली तर. तब्येत ठीक असले तर जाऊ. बघू आता काय करते. मम्मीची पेमेंट झाली म्हणून मम्मीने लेट पेमेंट म्हणजे हे केले की बाबा की मग मम्मीला बोललेली की नको करू म्हणून. मम्मीचं बळजबरी चालतं, नको राहू दे म्हणून. राहू दे अशी करते. लग्न झालं की कसं असतं ना पोरीचं, नाही जरी बोललो आपण तरी बळजबरी हे करत असते. पण आपल्याला पण परिस्थिती माहिती असते ना ग. आता माझा भाऊ पण आईची माया असते ना ते. हां आईची माया असते ते बोले. आता मला माहिती आहे माझा भाऊ पण कामाला नाही तर म्हणून मम्मी
म्हणून मी मम्मीला आणि म्हणजे माझे वडील गेल्यापासून मी त्यांना म्हणजे अपेक्षित ठेवतच नाहीत की मला तुम्ही लोकांनी घ्या म्हणून. मी स्वतः माझं कमवते. मी फक्त अपेक्षा माझ्या नवऱ्याकडनंच ठेवते. मी रिअल तेच सांगते. माझी अपेक्षा फक्त माझ्या नवऱ्याकडेच असते आणि माझ्या नवऱ्याची अपेक्षा पण माझ्याकडूनच असते. कारण की त्यांना मागच्या दिवाळीला पण मीच कपडे घेतलेले आणि माझ्या मम्मीने पण घेतलेले. ते बोलत होते मामीला नको सांगू. तर मम्मी म्हणे नाही म्हणे मी त्यांना घेऊन जाईल. तर आम्ही सगळे गेलेलो कपडे घ्यायला. पण ते ना असं लाजल्यासारखं होतं मम्मीनं सोबत येणं. तरी पण मग ते घेतात कपडे असे हे करून घेतात. कमी याच्यात घेऊन गेले. ते नको बोलत होते मम्मीला. तर मम्मी म्हणे नको तुमचं सासरा राहिला असतं तरी मला घेताच म्हणजे मला तरी त्यांनी घेतलंच असतं ना. मग मी काय आणि ते काय. मग ते गेले म्हणून मी तुमचं थोडी ते करणं सोडणार आहे म्हणून आहे की नाही. जे आपण समोरच्याला इज्जत देतो काय बोलतो ती पद्धत असते ती आपण नाही सोडू शकत ना. खानदेश आहे खानदेश काय आहे की नाही. खानदेशीमध्ये खानदेशची मुलगी करा तुम्ही आहे ना. हां खूप पाहुणचार असतो. पण खानदेशात पोरगी नका देऊ हाय ना. ही म्हण आहे ती काय ते मला माहीत नाही. पण मुलगी द्यायची याच्यावरून मला समजत आले. जसं माझं तर लग्नाला 10 वर्ष झाले. माझ्या मिस्टरांचा पाहुणचार जो होतो त्या पद्धतीने मी त्याच्यामुळे बोलते की जो रिस्पेक्ट आपल्याला भेटते समोरच्यांकडनं खानदेशमधली जी प्रथा असते तुमच्या पण याच्यामध्ये होत असेल. मी म्हणत नाही फक्त खानदेशी लोकांमध्येच होते. पण मी माझ्या याच्यात सांगते की मी आता म्हणजे जन्म घेतलेला आहे खानदेशी याच्यामध्ये. तर मला ती लहानपणापासून प्रथा खूप आवडते. अदरवाईज माझ्याच घरामध्ये ना मी माझ्या नातेवाईकांमध्ये पण गेली ना तर त्यांचे जावई आले ना त्यांचे जावई वगैरे असं तर इतकी रिस्पेक्ट ना म्हणजे जावायच्या समोर खाली बसणं जसं माझी मम्मी करते. पदर घेणं त्यांना जेवणाचं बाकीच्यांना नंतर विचारणार पण जावायला पहिले विचारतात आहे की नाही. आणि तसेच पद्धत मायाच्या इकडं पण आहे. आम्ही मायाच्या घरी गेलेलो ना तेव्हा भाऊंचं आम्ही बघितलं. भाऊंचंच नाही माझे मिस्टर विकास यांचं सगळ्यांचं आम्ही जेवढे जण गेलेलो ना मुलांचं म्हणजे तेवढीच रिस्पेक्ट आणि जावायसारखंच पूर्ण म्हणजे आम्ही मुली आणि सगळे जावई होते घरामध्ये. तसंच सगळ्यांना आता साडी वगैरे घेतलं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तिच्या पप्पानी आणि मम्मीनी मला साडी घेतलेली आम्ही गेलेलो तर चांगलं वाटलं मला. तिच्या घरची फॅमिली मला खूप आवडते आणि तुम्हाला पण आवडते. तुम्ही लोकांनी कमेंट पण केलेलं मला की मायाताईचं घरचे सगळी फॅमिली तुम्हाला आवडते म्हणून. आम्हाला पण आवडते. पण कसं आहे आम्ही आता सारखं म्हणजे जाऊ नाही शकत. तुम्हाला माहिती आहे सारखं गेल्याने कसं थोडंसं हे होतं. पण ते लोक तसे नाही आहेत. ते नेहमी बोलवत असतात. ते बोलतात या म्हणून. तरी पण ती मला कोणता सण सुना आला ना तर ती घेऊन जाते चला म्हणून चला. तिला पण बरं वाटतं की तुम्ही येतात. तिच्या आजीला जास्त आवडते. मी बोलले होते त्यांना हां बोललेली या म्हणून बोललेली काय म्हणून. आता गावाला काम पण आहे. बोलवायचं ना त्यांना ते काम आहे सध्या गावात घरी कोण नसतं ना मग चिव मावलं सांभाळायला पण हां ते तिच्या लहान चुलतेचे तुम्ही सगळे या म्हणून. मला आम्ही सगळे जर गेलो ना आम्ही 1-2 जण जात नाही. आम्ही डायरेक्ट जातो 7-8 जण. म्हणजे आपल्याला टेन्शन येतं कारण आपल्याला समोरच्याची पण म्हणजे बघायची असते की त्यांना वाटतं गण चांगलं. आपण ते नाही बोलत पण तुम्हाला माहितीच आहे जेवढा दिवस चांगलं वाटतं येताना रडून देतात. हा आणि आम्ही निघालो ना मग त्यांना रडायला येतं लगेच. त्यांनी आता पण रडून दिलं होतं. आम्ही जेव्हा मागं गेलो ना त्यांच्याकडे 3-4च दिवस राहिलेलं. मग येताना तिच्या पप्पांनी पण रडून दिलेलं आणि मम्मीने पण रडून दिलेलं. असे करतात ते करमत नाही त्यांना. आम्ही गेल्यानंतर त्यांना 2-3 दिवस कसंच करमत नव्हतं आणि घरात पण नव्हते ते भाऊ. तिच्या घरामध्ये पण दादा होता म्हणून ते सगळ्याच्या सगळ्या घरात तरी थांबत होते. हा मला तिची मम्मी पण म्हणते काकू म्हणतात अगं ते सिद्धार्थ आहे म्हणे दादा आहे म्हणे म्हणून सगळे थांबायला लागले. ती पण म्हणे नाही तर घरात कोण थांबत नाही म्हणे. दादा आले म्हणून सगळे थांबायला लागले. असं विषय. आमचं काम एकदम जोरात चाललेलं आहे. इकडं सर्दी थोडी खाली खाली येते पण सारखं वर वळतोय आम्ही. ठीक आहे कसं ना ते पातळ सर्दी असते ना मला लहानपणी सर्दीचं लय भारी. पातळ सर्दी आपण काय अभ्यास लिहायला गेलो ना असा वगळ येतो खाली आहे ना. मी काय करायची माहिती का खाली आलं लगा अशी वडायची लगेच. लय भारी मजा यायची का. विकास लहानपणीची आठवण आणून दिली विकासने आणि मायाने. दोघांना पातळ सर्दी झाले पण त्यांचं काय खाली येईना झालं.
विकासची येते पण विकास काय करतोय माहिती का, एक मिनिटाला असं करतोय. वहिनी आणि वहिनी सोबत समोर इज्जत नाही गेली पाहिजे म्हणून त्यांनी ना समोर रुमाल ठेवले ते बघा, परत पुसायला लागले. आणि सारखं जातं बाथरूम मध्ये शिकडून यायला लागला, सारखं जातं बाथरूम मध्ये शिकडून येतो. मला बोलतो डाळ बनवा माझ्यासाठी. बनवायची का रे डाळ? हा, मुगाची डाळ बनवायची. हो, मग तू डाळ बनवलीस मग मला भात बी टाकावं लागेल आहे की नाही. नुसतं डाळ कोण खाणार ती? डाळ नाही खात. मग तुला दिवसभर खावं लागेल ती. थोडीच बनवायची मग त्यांच्या माझ्यासाठी बनव. कुकर आपलं अर्धा लिटर नाही बनवायचं टाका ना. याचं प्रॉपर शिट्टी 3-4 शिट्ट्यामध्ये. नाही तर मुगाची आहे ना तर मग टोप मध्ये पैसे घेऊन राहा. तिला वेळ नाही लागणार. नाही. भात नाही टाकतो, मला फक्त डाळ पाहिजे. हा, कारण तुरीची डाळ जर असली तर आपल्याला कुकरला लावावं लागते. याच्यामध्ये टाकलं तर होऊन जाईल. बरं जाऊ दे, बनवते. सम्राट पण चपाती सोबत खाईन. थोडीशी बनवून बघा इकडे मी भेंड्या कापून ठेवलेल्या. या भेंड्या आहेत, इथं पाणी